तर कोकणातला विजय बीएमसी विजयाची नांदी असं वक्तव्य निकालानंतर योगेश कदमांनी केलेलं आहे। नाही, आज एकाच गोष्टीचा आनंद आहे। जवळपास 14 वर्षानंतर खेड नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलेला आहे आणि फक्त भगवा झेंडा नाही तर महायुतीच्या मार्फत 21-0 सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे खेड नगर परिषदेमधील जनतेने निवडून दिलेले आहेत। मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो। त्यांनी दाखवलेला शिवसेनेवरचा हा विश्वास नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये विकास करून आम्ही सार्थ करून दाखवू। रामदासभाईंची दूरदृष्टी, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत, विशेष म्हणजे सर्व शिवसैनिकांची मेहनत। आज 17 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत, 3 नगरसेवक हे महायुतीचे निवडून आलेले आहेत, नगराध्यक्ष या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। मला वाटतं 14 वर्षानंतर सामान्य रामदासभाई ज्या वेळेला खेड मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्यावेळेला 100% शिवसेनेच्या बाजूने निकाल लागायचा, युद्ध बाजूने निकाल लागायचा। त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा खेडमध्ये होताना पाहायला मिळते। यातून एकच सिद्ध होतं, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्याही राहील। किंबहुना कोकणामध्ये जो काही विजय प्राप्त होतोय ही पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांची नांदी आहे। शिवसेनेचे मुख्य नेते